ज्यांनी हो सगळं कार्यक्रम काढला श्री सुभाष केरकर आणि आज हांगा सगळ्या जमिल्ले मानेस्त लोकांक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्तान तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता। आज जमिल्ल्या सगळ्या लोकांक माझो मैत्रीपूर्ण जय भीम। जय भीम। हांव उलोवपाच्या पयलीं थोड्यो गोष्टी स्पश्ट करता की हांव सोशियोलॉजी किंवा समाजशास्त्राचे सहप्राध्यापकांनी हांव सोशल वर्क समाजकार्य ह्या डिसिप्लिनांतलें आसा। समाजकार्य हे वेगळें आसा आणि सोशियोलॉजी किंवा समाजशास्त्र हे वेगळें आसा हे सुद्दां ह्या माध्यमांतल्यान सांगता। आणि समाजकार्याचो जो कोर्स आसा तो गोवा युनिव्हर्सिटीन 4 वर्सां जालीं चालू आसा आणि लोकांक हे खबर ना म्हणून हांव ह्या माध्यमांतल्यान ते सुद्दां सांगपाक येता। कोणाकूय ह्या कोर्सा बद्दल आनीक म्हायती जाय जाल्यार हांव हांगा आसा आणि संवाद साधपाक म्हाका आवडटलो। दुसरी गोष्ट स्पश्ट करता की हांव हांगा खंयच्याच संस्थेच्या वटेन ना, म्हणजे युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी म्हणून हांव हांगा उलोवचें। हांव म्हजे स्वतंत्र विचार हांगा मांडपाक वयता। तर एक गजाल याद जाता की जानेवारीच्या म्हयन्यान सावित्रीबाई फुलेची जयंती जाली आणि त्या निमित्तान हांव संवेदन केंद्र म्हणून एक संस्था आसा दशरथ मोरजकर जो खूप काम करता कातकरी समाजा खातीर, थंय गेल्ले उलोवपा खातीर सावित्रीबाई फुलेच्या जयंती। तर उलयल्या नंतर ताणें म्हाका एक प्रश्न विचारलो आणि तो असो की आता शिक्षण हे खूप गावांनी लोकांनी पावला की ना, शिक्षण पावला, पण त्या पद्धतीन शिक्षणाच्या लागून मनान जी क्रांती जाता, मनान जो बदल जाता तो खंय तरी जायना। खंय तरी आमी परत फाटी वता काय शिक्षण घेतल्या उपरांत सुद्धा आमच्यान बदल जायना। शिक्षण हे महत्वाचें हे हांव कमी लेखना, शिक्षण हे गरजेचें आसाच, पूण शिक्षणांतल्यान कित्याक आमच्या लोकां मदीं कास्ट अजून वचना, खंय तरी कितें तरी कमी पडटा, कारण कास्ट हो अजून खूप हायली एज्युकेटेड लोक सुद्धा फॉलो करतात। तर म्हणून गरज आसा की आमी विचार करपा जाय की ही जी क्रांती, जी कल्चरल क्रांती आशिल्ली, सांस्कृतिक क्रांती आशिल्ली, ती फुलेन कशी हाडली। ही फक्त एक शिक्षणाची क्रांती नाशिल्ली, पूण शिक्षणांतल्यान एक विचार आणि सांस्कृतिक क्रांती सुद्धा आशिल्ली। सो हो विचार आमी तकलेन दवरपाक जाय। हे फक्त शाळेच्या भुरग्यांनी सुद्धा ना, पूण युनिव्हर्सिटीन सुद्धा जेन्ना भुरगे येता तेन्ना हांव सांगता की खूप जाणां इंटरकास्ट मॅरेज करप म्हणजे खूप व्हडलें दिसता आणि ते आसात, गोंयान अजुनूय आसा। बापूय कितें म्हणटलो, तर ह्यो ज्यो प्रश्न आसा ते कोणूच गोंयान इतले विचार करना की कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन, कल्चरल चेंज कित्याक येवना। आणि समज आमकां कल्चरल चेंज जाय, सांस्कृतिक चेंज जाय जाल्यार आमी फुले वाचपा जाय, फुलेन बरयल्लें वाचपा जाय आणि तशेंच फुलेन कितें काम केल्लें हें समजून घेवपाची खूब गरज आसा। तर हांव फुलेंचे 2 जी बरयल्ली गोष्टी आसा त्यो सांगता, तुमकां वाचपाची गरज आसा। एक म्हणजे तृतीय रत्न म्हणून ताणें बरयल्लें। हो जो हेजें नाटक आसा तेज्यान खूब अशी कॅरेक्टर्स आसा जे खूब इमोशनल आसा। मराठीन आसा प्ले आणि सगळ्यांनी ते वाचचें अशें म्हाका दिसता। त्या प्लेन एक शुद्रा कपल आसा आणि त्या शुद्रा कपलाक एक भट येवन सांगता, ती बायल आसता तिच्या पोटान बाबू आसता, तर तिका ती सांगता, भट येवन सांगता की तुमचे कितें तरी दोष आसा, ग्रह सारखे ना अशें सांगता। तर ती बायल कितें ना कितें करून त्या भुरग्याक वाचोवपाचो प्रयत्न करता। म्हणजे कितें करप तर भटाक विचारता आणि भट सांगता की खुबशे कितें तरी रिच्युअल्स करप,
सो शनी टाळपा खातीर रिच्युअल्स कर्मकांडा तर असो हो प्ले आसा आणि ह्या प्लेंतल्यान फुले दाखयता की कशे इमोशन्स जी आसा ती एक्सप्लॉइट जाता ब्राह्मणिकल कल्चराला. खूप इमोशनल गोष्ट न्ही आपल्या स्वतःच्या बाळा खातीर आपूण खंयचो स्टेप घेवपाक पळयताली तर फुलेन ती कला आशिल्ली की कॅरेक्टर मांडप आणि लोकांक सोप्या साद्या भाशेंतल्यान दाखोवप की तेंचे ब्राह्मणिजमा लागून कशें एक्सप्लॉयटेशन जाता. सो ही एक खूप महत्वाची गोष्ट फुले बरयता. दुसरे तेरे आसा की स्लेवरी म्हणून गुलामगिरी. गुलामगिरी हे खूप महत्वाचे आणि हे सगळ्यांनी वाचपाचे आणि ते वाचल्या नंतर तुम्ही बदलल्या शिवाय रावचे ना कितें तरी बदलतले. सो he uses rationality, science to question scriptures. खूप डायलॉग बरयता तो. तर ज्योतिबा आणि घुंटिबा असो डायलॉग आसा स्लेवरी. गुलामगिरीन तो डायलॉगिकल बरयता. डायलॉग बरयतकूच कितें जाता लोकांक कळटा न्ही प्रश्न विचारप जाता आणि प्रश्न विचारल्यारूच आमकां लोकांक प्रश्न करपाची हे येता की हे खरेंच बरोबर की हे चुकीचें. हे प्रश्न करप खूप गरजेचें आसा आनी म्हाका विचार येता की आमचें शिक्षण जे आतां आसा ते खंय तरी प्रश्न विचारपाचे कमी जाला काय हो एक मोठो प्रश्न आसा. सो हे एक जालें की फुले रायटींग. आतां हांव सर उलयतले की खूप रायटिंगाची खूप गरज आसा. आपल्या अनुभवांतल्यान बरोवपाची गरज आसा. एस के जाधव सराचे सुद्धा प्रकाशित जाला ऑटोबायोग्राफी. ती सुद्धा गोंयच्या परिस्थिती कशी आशिल्ली हे वाचपा खातीर गरज आसा. सो माझे आनी एक मित्र आसा मधु नाईक तर त्यांनी सुद्धा काल म्हाका सांगले बसता प्लीज कितें बरोवन दी. तर बरोवपी लोक कमी जाल्यात. सो बरोवप हे खूप गरजेचें आसा आणि फुले आंबेडकर विचाराच्या लोकांनी बरोवपाची खूप गरज आसा. दुसरें हांव मानता की फुलेची स्ट्रॅटजी जी आशिल्ली ती फर्स्ट एज्युकेशन आशिल्ली पूण दुसरें जे ताणें केलें ती सत्यशोधक समाजाची चळवळ खूप लावता. म्हणजे गांवांनी वचून त्यांनी लोकांक ऑर्गनायज केलें आणि हे काम म्हणजे एक इतले आशिल्ले ते काम जुनार हे एक जागा आसा तालुका आहे पुण्याच्या पुढे. सो थंय 300 सत्यशोधक मॅरेजीस केली आणि सत्यशोधक मॅरेज ही कल्पना जी आशिल्ली इट वॉज टू डू अवे विथ ब्राह्मण्स इन द रिच्युअल ऑफ मॅरेज. तर हे करपा नंतर दे क्लोज द स्कूल. दे रिफ्यूज टू टीच पीपल फ्रॉम ऑल कास्ट. तर गावातले जे शाळा आशिल्ली ती खंय तरी त्यांनी बंद केली. ती बंद केल्या उपरांत त्यांनी ज्योतिबा फुले आणि त्यांचे मित्र आशिल्ले पाटील त्यांनी डायरेक्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनाक पत्र बरयलें आणि मागीर ते सुद्धा जाल्यानंतर त्यांनी स्वतःची शाळा सुरू केली आणि स्वतःच्या शाळेत ऑल टीचर्स वर नॉन प्रॅक्टिस. सो दिस इज कल्चरल मुवमेंट बट ऑल्सो एन एज्युकेशनल. एज्युकेशन आणि कल्चराची लिंक याच्यातल्यान आमकां कळटा. आणि एक गोष्ट जी झाली की जेन्ना त्यांनी मॅरेजान म्हणले की वी विल नॉट हॅव रिच्युअल्स विथ ब्राह्मण्स इन देम तर तेन्ना ब्राह्मण्स वेंट टू कोर्ट सेइंग दॅट तुम्ही लग्न करता जाल्यार सुद्धा आमकां फी दिवपा जाय. आम्ही थंय येवं ना येवं पूण आमकां तुमी फी दिवप ही गरजेची आसा कारण आमचे ते हक्क आसा अशें मानलें. तर ज्योतिबा फुले आणि पाटील त्यांना हायकोर्ट मेरेन गेले आणि त्यांच्या फावरान केस जिखली. तर ह्यो ज्यो गजाली आसा त्यो खंय तरी एक कल्चरल रेव्होल्युशन शें जाता. कल्चरल क्रांती जाता आणि ती जावप गोव्यात म्हाका दिसता खूप गरजेची आसा. शिक्षणाची क्रांती जावप ही गरजेची आसाच पूण तशीच
समाजान बदल हाडपा खातीर कल्चरल क्रांती सुद्दां जावपाची गरज आसा. सो इतलेंच म्हाका मांडपाचें आशिल्लें आनी फुलेन खंय तरी रियलायज केलो की तेची आयडियोलॉजी कशी तेणें थ्रू रायटींग पिपल्स एक्सपिरियन्सांतल्यानूच बरयला, लोकांच्या अनुभवा भायर तो वचून. आनी खंय तरी अशें जालां की कल्चर हो बरयल्लो आसा आमचो खंय तरी आनी तेका आमी चॅलेंज थ्रू अनुभव करूंक शकना. तर अनुभव हो खूब म्हत्वाची गोश्ट आसा. म्हाका दिसता की हांवें खूब टायम घेतलेलो आसा आनी हांव इतलेंच उलोवन थांबता हांगा आनी सांगता की देर इज अ नीड फॉर दीस टू टेक प्लेस अँड फुलेज वर्क म्हणजे देर इज अ नीड फॉर कॉन्शियसनस, म्हणजे आपली स्वताची कॉन्शियसनस वाडपा खातीर खूब गरज आसा आनी कल्चरल क्रांती जावपाची गरज आसा मनाक. आनी हें करपा खातीर फुले वाचप आनी फुलेचें काम आपल्या हातान घेवप हेच्या व्हडले गोश्ट कांय ना. आनी हें काम डेमोक्रेटीक पिपल्स फेडरेशनान घेतलां म्हणून हांव तेंचें अभिनंदन करता आनी सुभाष केरकर जी थँक्यू म्हणटा म्हाका आज इन्वायट केलें. थँक्यू. धन्यवाद.